नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राला, जगभरातल्या मराठी भाषिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एखादं नवीन पुस्तक आलं की त्या पुस्तकाकडनं, भलेही ती कादंबरी असेल, पण त्या पुस्तकाकडनं त्यांचं तर वाचकांचं समाधान करावंच, पण महाराष्ट्राला काही प्रश्न जे पडलेले असतात त्याची उत्तरं पण मिळावीत अशी अपेक्षा असते. आणि आपले पानिपतकार, साताऱ्यात जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे त्याचे अध्यक्ष श्री विश्वास पाटील यांचं 10 दिवसापूर्वी आसमान भरारी ही कादंबरी आहे ज्याचं प्रकाशन 10 दिवसापूर्वी झालं आहे. आणि म्हणून मी जेव्हा 5 राज्यामध्ये फिरून महाराष्ट्राला आमच्या कुवतीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जी आग्रा भेट आहे ती दाखवली, आणि तरीसुद्धा 2 प्रश्नाची उत्तरं देणं आम्ही टाळलं होतं, कारण आम्ही काही इतिहासकार नाही आहेत. त्या विषयातल्या तज्ज्ञांनी ह्या संदर्भात सांगावं असं माझं मत होतं. पण 3 अशा महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरं ह्या कादंबरीतनं मिळालीत असं मला वाटतं आहे. आणि ती काय उत्तर आहेत ते जाणून घेण्यासाठी श्री विश्वास पाटील सरच आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. पण असं आहे की फिक्शन आणि इतिहास लेखन याच्यात थोडासा फरक आहे, पण मी तुम्हाला असं मानतो की तुम्ही तशा अर्थाने इतिहास लेखकच आहात, कारण तुम्ही स्वतः संशोधन करता. हो, याच्यासाठी किती दिवस संशोधन? याच्यासाठी गेली 3 वर्ष मी अभ्यास करत होतो, आणि त्यासाठी राजे ज्या जुन्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी 2 वेळा जवळजवळ आग्र्याला जाऊन आलो, आणि येतानाच्या मार्गाने मात्र मी 3 वेळा गेलो गेल्या 1.5-2 वर्षामध्ये, आणि तो मार्ग पाहिला मी. म्हणजे जातानाचा जो छत्रपती संभाजीनगर, दौलपूर वगैरे असं हा तो आहे चंबळच्या घाटीत. हो, चंबळच्या घाटीतून दौलपूरवरून जो पुढे जातो तो आहे. पण येतानाचा मार्ग जो आहे तो राजे आग्र्याहून सटकले आणि मग ते प्रयागला आले, आणि प्रयागवरनं बघेलखंड बुंदेलखंड करत यमुनेचं जे उगमस्थान आहे अमरकंटक तीर्थक्षेत्र, या अमरकंटकला ते जाऊन पोचलेले होते. याचं कारण मुख्य असं की या आग्रा मोहिमेतलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वामी परमानंदांनी शिवभारत तर लिहिलेलंच आहे, पण स्वामी परमानंद एक ॲक्टिव्ह स्वामी होते. त्यांच्या स्वतःची 5,000 घोडी होती, 20-25 त्यांचे हत्ती होते. आणि आजसुद्धा नगर जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्ही नेवाशाजवळ परमानंद खेडले नावाचं गाव आहे, त्या परमानंद खेडले नावाच्या गावामध्ये त्यांचा जो मठ आहे तो आजसुद्धा एखाद्या भुईकोट किल्ल्याएवढा मोठा आहे, आणि त्या ठिकाणी हत्ती बांधायचे वगैरे ठिकाणं आहेत. तर ह्या आग्रा मोहिमेत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं जे नेटवर्किंग होतं आजच्या भाषेत स्वामी परमानंदांचं, मग ते नाथपंथी असतील किंवा बाकी गोसावी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व साधूंची मदत त्यांनी आग्र्याहून सटकताना विशेषतः शिवाजी महाराजांसाठी घेतलेली होती. आणि महाराजांच्या त्या भेटीच्या दृष्टीनं त्यांनी खूप होमवर्क केलं होतं, काम केलं होतं. आणि नंतर औरंगजेबाने त्यांना 2 वेळा कैद केली, अनेक दिवस मारझोड केली. हा सगळा इतिहासाचा भाग आहे. तर त्या भूमिकेतून महाराज ते प्रयागपासून आता आजसुद्धा रस्ते अस्तित्वात आहेत जे बौद्धकालीन मार्ग मानले जातात. महाराज मथुरेला गेले की नाही गेले? मथुरेला नाही गेले. माझ्या मतानुसार मथुरेला गेले नाहीत, जाण्याची आवश्यकता नव्हती, कारण प्रयागजवळच ही सगळी मंडळी भेटली. म्हणजे जे 2-3 तुमच्या संशोधनातनं आणि ज्या कादंबरीतनं आलेली पहिली मांडणी की महाराज मथुरेला गेलेच नाहीत. 2 गोष्टी, ना शंभूराजे गेले, कारण उलट्या बाजूने जाऊन परक्याच्या अधिक अंतर्गत भागामध्ये जाऊन फसण्याचं काहीच कारण नव्हतं, म्हणून ते इकडं आले. आणि त्याच्यामध्ये त्रिमल बंधू बरोबर जो एक प्रयाग काशीचा ब्राह्मण होता त्याचंही नाव इतिहासात आहे. महाराजांनी त्यांना बरोबर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तिथल्या कथा, लोककथा याच्यातून आणि माझ्या संशोधनातून माझ्या असं लक्षात आलं की शंभूराजे कमालीचे आजारी पडले, आणि त्या आजारी अवस्थेत त्यांना नेणं शक्य नव्हतं, म्हणून त्रिमल बंधूंच्या ताब्यात दिलं आणि ते त्यांना घेऊन मथुरेला गेले आणि महाराज इकडे आले. महाराज गेले नाहीत, शंभूराजे सुद्धा काही दिवसानंतर गेले. जी इतिहासकालीन मान्यता आहे त्याला तुमचं असं मत आहे की हा पहिलाच छेद आहे? हो, पहिला छेद आहे. ओके, पण मग पहिला प्रश्न असा विचारतील की ह्याला पुरावा काय?
पुरावे आता त्याच्यामध्ये मी दिलेले आहेत ना, शेवटी जी फुटनोट हो, दिलेली दिलेली आहे आहे, footnote दिलेली. त्याच्यामध्ये नावं वगैरे दिलेली आहेत आणि इतिहासानं सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे किंवा उत्तर दिलेलं आहे की औरंगजेबाने त्या 12 मे ते 17 ऑगस्टच्या दरम्यान शिवाजी महाराजांना ठार मारायचे 5 वेळा आदेश दिले हो, होते. ते बिकानेरच्या हा, ह्याच्यात ते आहे. या ना त्या कारणानं ते झालं नाही. पण त्याच दरम्यान औरंगजेबाने असा विचार मांडलेला होता की जर तुम्हाला जायचंच असेल तर उद्या कशाला जाता, आज संध्याकाळी निघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये, फक्त संभाला तेवढं माझ्याकडे ठेवा, ओलीस ते ठेवा. ओलीस ठेवा. ते शक्य नव्हतं. तर ते आजारी पडले म्हणून त्यांना तिकडे मथुरेकडे पाठवलं आणि महाराजांना मग ते आजारी माणसाचं ओझं नको आणि महाराजांना लवकर येणं गरजेचं होतं म्हणून ते निघून आले. पण महाराज पेठाऱ्यातनं पसार झाले की नाही झाले? तेव्हा माझ्या मतानुसार नाही, बिलकुल नाही. पण पेटाऱ्यातून नाही आहे. मग काय रामसिंहांनी मदत केली? रामसिंगांनी पूर्ण मदत केली आणि एवढंच नव्हे, त्या काळातला जो आय विटनेस आहे ज्याचं नाव मानुची, जो मोगलांच्या तोपदलाचा प्रमुख प्रमुख होता, आहे तो, जो जो फ्रेंच आहे. इटालियन प्रवासी होता, इटालियन, आणि त्यानं त्याच्या इंग्रजी ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की द हॉर्सेस वर अरेंज्ड बाय रामसिंग इन अँड अराउंड ऑफ आग्रा. म्हणजे रामसिंगानं घोडी वगैरे तयार ठेवलेली होती, त्याचाच वापर यांनी केला. त्यामुळे दुसरी तुम्ही शक्यता जी इतिहासात मान्य असलेली आणि सगळ्यांनी जवळपास गृहीत धरलेली की महाराज पेठाऱ्यात आले, पेठाऱ्यातनं बाहेर गेले, साधू संतांसाठी जे काही पेठारे पाठवायचे होते वगैरे, ती सगळी खोटी गोष्ट आहे. ते पेटारे वापरले होते ही गोष्ट खरी, ओके. पण पेटाऱ्यांचा वापर महाराज हे मला वाटते की मानसशास्त्राच्या दृष्टीनं एवढे हुशार होते, एवढे तरबेज होते. दुसरं एक मला तिथं कथा अशी ऐकायला मिळाली आग्रा परिसरामध्ये अनेक दिवस राहिल्यावर की चिडियाखाना नावाचा त्यांचा एक मोठा तिथे प्राणी संग्रहालय होतं आणि जहांगीरच्या काळातच 2-4 हजार हरणं त्या परिसरामध्ये होती त्यांच्या चिडियाखान्यामध्ये. औरंगजेबाला शंका आली. औरंगजेबानं त्या मोठ्या पेटाऱ्यामध्ये मोठं हरण ठेवलं, छोट्या पेटाऱ्यामध्ये छोटं ठेवलं. अच्छा. आणि जेवढा प्रवास त्या पेटाऱ्यातून केलेला होता, असं सांगण्यात आलं की या ठिकाणी पेटारा टाकला, तिथपर्यंत ती हरणं नेली. ते मोठं हरण मृत्युमुखी पडलं, छोटं बेहोश झालं. आणि औरंगजेबानं विचारलेला प्रश्न असा आहे की शिवाजी एक कर्तव्यदक्ष राजा होता, त्यामुळं आपल्या मुलाचा प्राण पेटाऱ्यात ठेवून धोका पत्करायचं कारण काय? कारण मी संभाला कधी अटकच केली नव्हती. 17 तारखेला सुद्धा सकाळी तो माझ्या दरबारामध्ये होता आणि त्याला पळवून न्यायचं असतं तर शिवाजींनी सांगितलं असतं राजांनी की नदीच्या पार पल्याट जाऊन लप म्हणून. त्यामुळे शंभूसाठी पेटारा वापरायची गरजच नाही. महाराज तिथून निसटल्यानंतर तुम्ही असं म्हणता की औरंगजेबानी चाचणी घेतली, चाचणी घेतली, एक छोटं हरिण आणि एक मोठं मोठं हरिण हरिण पेठाऱ्यात ठेवलं. पेटाऱ्यात मग ठेवलं. ही लोककथा आहे का त्याला पुरावे आहेत? नाही, याला डायरेक्ट पुरावा नाही, पण तिथली लोककथा आहे. पण पेटारे वापरले होते ही गोष्ट खरी. आणि त्याला माझं कन्क्लुजन असं आहे की औरंगजेब म्हणतो की महाराष्ट्राचा माझ्या एवढा अभ्यास दुसरा कुणाचा हा, नाही. कारण डेक्कनचा तो सुभेदार नाही, डेक्कनचा सुभेदार होता. त्यापेक्षा त्याच्या वडिलाला ज्या वेळेला हद्दपार केलं होतं त्यावेळेला 4 ते 5 वर्ष लहान असताना तो जुन्नर गावी राहिलेला होता. आणि त्यामुळं तो म्हणतो की महाराष्ट्रातली माणसं नव्हे, भूतखेतं सुद्धा मला परिचयाची आहे. आणि शिवाजींनी तुम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवलं, पेटारे दाखवले आणि तुम्ही पेटारे 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 म्हणून पेटाऱ्याकडेच पाहत राहिला आणि तो दुसऱ्या मार्गाने निघून गेला. ही शिवाजी राजांनी एक प्रकारे तुमच्यावर बाणामती केली. आणि तो असा रेफरन्स वापरतो की 4-5 वर्षापूर्वी आमचे मामाजी होते, त्यांच्या उंगल्या काटल्या शिवाजी राजांनी आणि त्यावेळेला कात्रच्या शाहिस्तेखानाच्या आणि कात्रच्या घाटामध्ये बैलांच्या शिंगाला पोत बांधले आणि बैल पळवली. आमचं मूर्ख सैन्य 5-10 हजाराचं त्याच्या पाठोपाठ पळालं, कारण त्यांना वाटलं मुघल पळतायत. तर याचा अर्थ असा आहे की या हुशार शिवाजी राजानं मामासाठी बैल वापरले आणि भाच्यासाठी पेटारे वापरले. आम्ही 5 राज्यामध्ये जेव्हा आग्रा भेटीचं संशोधन करून महाराष्ट्रासमोर एकतर पुरंदरचा दस्त महाराष्ट्राला पहिल्यांदा आम्ही दाखवला, तो 2 फूट बाय 30 फूट लांबीचा जो आहे तो. मी सरांना प्रतिवाद यासाठी करणार नाही आहे, एकतर त्यांनी कादंबरीच्या माध्यमातून 3 वर्ष संशोधन करून ते महाराष्ट्रासमोर मांडले. या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांनी याच्यावरती त्यांची मतं सांगावी. पण मिर्झा राजे जयसिंह
हा जो 7,000 मनसबदारी आहे त्याचा मुलगा आहे रामसिंह. त्याची भूमिका इथे मला जास्त स्पष्ट करायची आणि मग सर त्याच्याबद्दल सांगतील. तर ह्या रामसिंहानं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली आणि स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन ती पार पाडली. सो आता तुम्ही जेव्हा असं म्हणताय की ते पेटाऱ्यातनं गेले नाहीत, ह्याचा अर्थ रामसिंहाने मदत केली. रामसिंहांनी मदत केली हां. याचं मी म्हणत नाही, औरंगजेबाचं सुद्धा म्हणणं आहे. त्यांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की या रामसिंगमुळेच मी फसलो. त्यांनी लिहिलेलं आहे, मानुचींनी लिहिलेलं आहे आणि अनेकांचा इवन औरंगजेबाचे जे 4-5 मोठे इतिहासकार आहेत, भीमसेन सक्सेना, काफी खान वगैरे, या सगळ्यांनी रामसिंगला जबाबदार धरलेला आहे. रामसिंग होता म्हणून शिवाजीराजे सटकले असं त्यांचं म्हणणं आहे. घडलंय काय मग? महाराज कसे निसटले? महाराज म्हणजे त्यांनी पेटारे वापरले आणि त्यांनी जो त्यांचा गौरवर्ण होता त्या गौरवर्णाचा उपयोग करून अरबी किंवा पारसी असा एक घोडेस्वार आहे किंवा घोड्याचा खरारा करणारा एक सेवक आहे असं दाखवून घोडा घेऊन सर्वांच्या समोर निघून गेले. सगळ्यांच्या समोर जे पहारेकरी होते त्यांच्या समोर. आणि मग दाढी मिशा काढली महाराजांनी? नाही, दाढी मिशा काढलेल्या होत्या. दाढी मिशा नंतर काढल्या असाव्यात कदाचित, पण सर्वांच्या समोरून गेले. आणि औरंगजेबानं अनेकदा हेच लिहिलेलं आहे की भोवती कमीत कमी 2,000 पहारा असताना शिवाजी राजा गेला कसा, हेच त्याचं दुःख होतं. 2,000 लोकांचा वेढा त्या महालाभोवती असताना हा गेलाच कसा, हे गेलंच कसे, हे कोडं औरंगजेबाला सुद्धा आहे. आणि म्हणून औरंगजेब ह्या कन्क्लुजनला आला की रामसिंग आणि त्याच्या लोकांनी फंद फितुरी केली आणि म्हणून आपलं नुकसान झालं. 3 प्रश्नांची उत्तर आतापर्यंत तुम्ही दिलीत. एक म्हणजे रामसिंहाने मदत केली म्हणून महाराज निसटले, बरोबर. शिवाजी महाराज मथुरेला कधीच गेले नाहीत आणि 3 ते पेठाऱ्यातनं कधी निसटले नाही, बरोबर. हा, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं ह्या कादंबरीमध्ये आहेत. ते बेस्ट सेलर लेखक आहेत, त्यामुळे त्यांच्या कादंबरीचं काही प्रमोशन करायचं कारण नाही, पण तरीसुद्धा ह्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं ह्या कादंबरीत असल्यामुळं आणि 10 दिवसापूर्वी तिचं प्रकाशन झालेलं असल्यामुळं अध्यक्ष तर आहेतच साताऱ्यामध्ये, इथे आहेत स्टॉलवरती ही कादंबरी. हो आहे, येईल कदाचित. येईल. आणि मला एक सांगायचं की मी जे हे म्हणतो जे त्याचा साधार पुरावे काय आहेत त्याची 10-12 पानाची टिपण मी सेपरेट इथं दिलेली आहे. कादंबरी बरोबर दिलेली आहे आणि बरेचसे आणि याच्यात फोटोग्राफ पण आहेत. फक्त त्यांनी एक केलं नाही. मी त्यांना म्हणालो मुलाखत सुरू व्हायच्या आधी, तुम्ही तो जिथून महाराज आले तो मॅप टाकायला पाहिजे. पुढच्या आवृत्तीत टाकू, नकाशा टाकू. ठीक आहे. तो हे कादंबरीतला महत्वाचा भाग. मग महाराज मथुरेत गेले नाहीत, मग आग्र्यातनं ते कुठे गेले पहिल्यांदा? आग्र्यानंतर ते पहिले प्रयागकडे गेले बरं. आणि प्रयागनंतर मग ते बदेल खंडाकडून अमरकंटकला गेले. अमरकंटक नंतर ते पुढे म्हणजे खाली पुन्हा दक्षिणेत याच्याकडे चालले. मेढक नावाचं ठिकाण आहे, बस्तरवरून खाली आले, मेढकला गेले. छत्तीसगड मधलं छत्तीसगड आहे. नाही, मेढक याच्या जवळ येतं, भागानगर जवळ येतं. फायनली ते मेढक जवळ गेले. म्हणजे झारखंडमध्ये पूर्वी ब्रिटिशांच्या काळात डाल्टनगंज नावाचं ठिकाण होतं, त्याला मेदिनी नगर म्हणतात. आणि पूर्वापार त्याचं सुंदर नाव आहे पलामू. या पलामूचा राजा होता, त्या पलामूच्या राजा मेदिनी राय याने शिवाजी महाराजांना मोठी मदत केली. तो आदिवासींचा राजा होता आणि आदिवासींच्या त्या राजानं आणि त्यांच्या सगळ्या आदिवासी जनतेनं सुद्धा शिवाजी राजांना तिथून सटकून जाण्यासाठी मदत केली. का महाराजांना मदत करा? मुघल इतके मोठे आहेत, औरंगजेब इतका प्रबळ आहे. हो ना, औरंगजेबाच्या काळामध्ये अशी काही राज्य होती की औरंगजेबाच्या प्रभावाखाली आली नव्हती, ती इंडिपेंडंटली बंडखोर म्हणून राहत होती. तर हे जे पलामूचं राज्य आहे हे ऐन जंगलामध्ये आहे. आज सुद्धा प्रचंड जंगल आहे तिथं. आणि त्या जंगलाचा वापर करून ते औरंगजेबाला दाद देत नव्हते, औरंगजेबाला लगाम देत नव्हते, औरंगजेबाला विचारत नव्हते. तर औरंगजेब विरोधी भारतामध्ये कोण कोण आहेत, कुठं कुठं आहेत याचा शोध आणि याचा अभ्यास छत्रपती शिवरायांचा आधीपासूनच होता. आणि त्याच कारणातून हे आमचे ब्रह्मानंद स्वामी वगैरेच्या साह्यानं ते मेदिनी नगरपर्यंत पोचले. आज जर तुम्ही मेदिनी नगरला गेला तर तिथे एक सुंदर अशी नदी वाहते, मोठी नदी आहे ती, त्या आदिवासी झारखंड राज्यातली.
आणि त्या नदीच्या काठी शिवाजी मैदान म्हणून सांगितलं जातं. तिथे आहे आहे, त्याला शिवाजी मैदानच म्हणतात. तुम्ही गेलात तिथे? मी गेलो, मी पाहिलो, त्याचा किती मोठं फोटो मैदान लावलाय. आहे? हो, बघूया किती त्याचं मोठं मैदान आहे. साधारणतः एक 10-12 एकरचं मैदान आहे ते. 10-12 एकर मोठं मैदान आहे ते. हे आहे ते बघा. हे मी म्हणून म्हणालो की मी प्रतिवाद करणार नाही. त्यांचं जे काही मत आहे ते महाराष्ट्रासमोर संशोधनांती आलेलं असल्यामुळं ह्या 3 प्रश्नाची जर उत्तरं मिळत असतील तर आम्हाला आनंदच आहे. तर हे शिवाजी मैदान आहे. आणि त्याला हा शिवाजी SHIVAG असंच हो, नाव आहे. शिवाजी मैदानच तुम्ही म्हणतात. याचा शोध घेतला का की हे शिवाजी नाव आलं केव्हापासून? मी केले ना, ते सांगतात की गेली 200-300 वर्ष तसंच आहे. आणि फक्त शिवाजी नव्हे, मराठवाडी किंवा मराठा नगर अशा अर्थाची मराठा या नावावरून 2-4 गावं आहेत तिथे. पलामूच्या बाजूलाच आहेत. बरं. पलामूच्या बाजूलाच आहेत. आणि तो जो किल्ला आहे त्याच्यात दाखवलेला वाला. हा झारखंडचा किल्ला, पलामूचा किल्ला. हा पलामूचा किल्ला आज सुद्धा निबिड अरण्यात आहे. तर इथून शिवाजी महाराज आलेले होते. या पलामूच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की गेली 30-35 वर्ष तो नक्षलवाद्यांच्या ताब्यात होता, पलामूचा किल्ला. पण मग ह्याला पुन्हा तोच प्रश्न की याला ऐतिहासिक पुरावे काय? याला ऐतिहासिक पुरावे असा की जो दाऊद खान आहे, जो औरंगजेबाचा इतिहासकार आहे. नाही, दाऊद खान हा एक इंडिपेंडंट मोठा सरदार होता. आणि तो दाऊद खान हा शाहिस्ते खानाचा भाचा होता. आणि त्यामुळे शिवाजी राजा कदाचित त्या बाजूनं पळून गेले असतील महाराज, म्हणून औरंगजेबानं दाऊद खानला त्या एरियामध्ये पाठवलेलं होतं. आणि दाऊद खाननं पलामूवर त्यावेळेला हमला केलेला होता. आता याच्यामध्ये ॲक्च्युअल डॉक्युमेंट्स जरी मिळत नसले तरी औरंगजेबाचे जे 4-5 मोठे इतिहासकार आहेत ज्यांनी त्या काळाबद्दल 400-400, 500-500 पानं लिहून ठेवलेलं आहे, त्या सर्वांनी एकजात ह्या झारखंडच्या बाजूनच शिवाजी महाराज दक्षिणेत गेले असं लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर 91 कलमी जी आमची बकर आहे त्यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये शंका घ्यायचं काही कारण नाही. कारण असं की अदरवाईज एका बकरीमध्ये असा उल्लेख आहे की 2 लाख फौज शिवाजी महाराजांच्या शोधासाठी बाहेर पडलेली होती. त्याच्यामध्ये तथ्य आहे. कारण औरंगजेबाची एकूण फौज ही काबूल, कंदार, लाहोरपासून बंगालपर्यंत 10.5 लाख होती. आणि शिवाजी महाराज हे मोठं आव्हानच होतं त्याच्यासाठी. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी तो काही करू शकत होता. त्यामुळं जाणीवपूर्वक महाराजांनी अत्यंत हुशारीने असा रस्ता पकडला. मी या कादंबरीचा शेवट करताना असा केलेला आहे की जिजाऊ साहेब म्हणतात की अरे बाळराजे, आपण त्या 10.5 लाख शस्त्रसंभाराला गुंगारा देऊन दक्षिणेत आलातच कसे? त्यावेळेला महाराज म्हणतात की आऊसाहेब, मी दक्षिणेसाठी वापरलेला जो रस्ता होता, जो औरंगजेबाच्या आबूच्याही स्वप्नात येणार नाही, तो रस्ता मी पकडला म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो. ठीक आहे. तर माझी एक शंका आहे म्हणून की आम्ही जेव्हा ह्याच मार्गाने प्रवास करत आग्र्याला गेलो, दौलपूर चंबळच्या घाटीतनं, तर मला असंच वाटलं की ज्या दिवशी महाराज आग्र्यातनं निसटलेत त्याच्यानंतर औरंगजेबाला प्रत्यक्षात लक्षात यायला बराच काळ गेला. म्हणजे काहीतरी तास निघून गेलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतरची फरमानं महाराष्ट्राला आम्ही दाखवली, जी बिकानेरच्या ह्याच्यात लिहिलीत त्याने की जिथं सापडतील तिथं. एक शक्यता किती आहे की ज्या रस्त्याने ते गेले धौलपूर वगैरे, त्याच रस्त्याने ते परत आले. कारण एक फरमान त्यांनी धौलपूरच्या एका भागातल्या तिथे असलेल्या सरदाराला, जो कोणी औरंगजेबासाठी काम करत होता, त्याला दाखवलं. आणि आधी काही फरमानं महाराजांनी घेतली होती वेगवेगळ्या कारणासाठी. तर ही शक्यता नाही, ती शक्यता अजिबात नाही आहे. कारण त्या काळामध्ये ज्या आग्र्यापासून दक्षिणेपर्यंत ज्या ज्या नद्या होत्या त्या प्रत्येक नद्यावर पहारे होते. त्या प्रत्येक नदी क्रॉस करताना, नदी पार करताना एक दस्तक नावाचा परवाना लागायचा. आणि त्यामुळं एवढ्या लांब येऊन धोक्याच्या रेषेत जायचं त्यांना काही कारण नव्हतं. महाराजांनी तो धोका पत्करला नाही, कारण अनेक ठिकाणी त्यांची पाहणी झाली असते. आता जे तुम्ही सांगितलेला प्रसंग आहे, दस्तक घेतला नाही, त्याच गावामध्ये मी जाऊन आलो. ते धौलपूरच्या जवळचं गाव आहे. तर तिथे सिंध नदी नावाची नदी वाहते समोर, छोटी नदी आहे, तिचं नाव पण सिंध आहे. तर त्यांनी आम्ही शिवाजी आहोत असं त्यांना सांगून चकमा दिला
पण पलीकडे सिंध नदी क्रॉस करून ते लोक तिकडे गेले. आपण जरा महाराजांना वंदन करूया, चला. हा, तिकडे गेले. तिकडून ते सिंध नदी क्रॉस करून पुन्हा ते प्रयागकडे गेले. तर तुम्ही ही जी शक्यता आहे ती पूर्ण आता फेटाळत आहात की असं नाही झालेलं? नाही. आणि म्हणजे आता तुम्ही ह्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देत आहात की महाराज जे आले ते प्रयागराज, भागानगर म्हणजे हैदराबाद मार्गे पंढरपूर आणि पंढरपूरहून राजगडावरती आले. हा पंढरपूर, बरोबर ना? हो. बरं, मग आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे महाराज 28व्या दिवशी किंवा 30व्या दिवशी राजगडावरती आले आणि जिजाऊनी ते आले म्हणून गडावरती तोफा उडवल्या. 28व्या दिवशी महाराज इथे आले, हे तरी सत्य आहे का? नाही, अजिबात सत्य नाही. येऊ शकत नाही 28व्या दिवशी. हा. 20 नोव्हेंबरची जी तारीख इतिहासकारांनी दिलेली आहे तीच मला बरोबर वाटते. म्हणजे 18 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर या काळातला हा दीर्घ प्रवास आहे. आणि तोफा उडवल्याचा मला काही फारसा उल्लेख आढळलेला नाही. पण इतिहास संग्रह आणि इतर ठिकाणी राजगडावर ज्या जुन्या फॅमिली राहायची, कुटुंब राहायची, त्यांच्याकडून ऐकलेल्या ज्या कहाण्या आहेत त्या कहाण्यानुसार निराजी रावजी हे दिसायला फार सुंदर होते, शिवाजी राजांसारखे, आणि निराजीला अनेक भाषा यायच्या, हे इतिहासात पुरावे आहेत. तर निराजी रावजी आणि शिवाजी महाराज हे संध्याकाळी राजगडावर पोचले. आऊसाहेबांची प्रकृती त्या दिवशी बरी नव्हती. त्यांनी तिथं कीर्तन भजन करायला सांगितलं आणि मग ते परवानगी मागितली. मग बाले किल्ल्यावर परवानगी देण्यात आली. पण ती मंडळी एवढं अवीट गात होती की जिजाऊसाहेब तिथून उठून आल्या आणि कोण एवढं गातंय म्हणून कौतुकानं त्या तरुण गोसाव्याकडे गेल्या आणि त्याचे पाय धरू लागले. त्यावेळेला महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले, मातोश्री, आम्हाला का लाजवता तुम्ही? तर गोसाव्याच्या रूपामध्ये ते आले होते आणि पहिलं आऊसाहेबांना भेटण्यापूर्वी त्यांनी कीर्तन केलेलं होतं. ते कीर्तन खूप विहंगम होतं. अशा आठवणी इतिहास संग्रहामध्ये 100 वर्षापूर्वी रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि त्या आधीच्या आहेत त्याच्यामध्ये. पण ह्या पण नोंदी आहेत की गडावरती तोफा वाजवल्या. पण महाराज आग्र्यातनं निष्ठत असताना महाराजांसारखीच शरीरयष्टी असलेले तिथे झोपले होते. हो, हे खरं चकमा दिलं, हे खरं आहे. हे खरं. तो तुम्हाला असं दिसलेला काय, तुमचं काय त्याच्याबद्दलचं आकलन आहे? कशाबद्दल? महाराज निष्ठत असताना तिथे महाराजांच्याच पलंगावरती किंवा काय जे असेल. अहो, याच्यामध्ये दुसरी एक घटना घडलेली की 23 जुलैला औरंगजेबाला कुठलाही शौक नव्हता. पण औरंगजेबाला एक नाद होता, तो शिकारीचा. आणि 23 जुलैला औरंगजेब 5 दिवस शिकारीला गेलेला होता. आणि त्या 5 दिवसात नेमके परमानंद स्वामी भेटायला आलेले होते आणि त्यांच्या भेटीची परवानगी शिवाजी महाराजांनी मागितली होती. हे तुमचे बिकानेर, जयपूरची दप्तरच सांगतात. तर त्यावेळेला महाराजांनी पहिला सटकून जाण्याचा प्रयत्न केलेला होता. पण औरंगजेब हुशार असल्यामुळं त्यानं त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवलेलं होतं आणि कदाचित ही भेट भेटीमध्ये काहीतरी गडबड होईल आणि आपल्यावर शेकेल म्हणून रामसिंग पण शिकारीमध्ये प्रसिद्ध होता. रामसिंग औरंगजेबाबरोबर बाहेर पडला आणि आपल्या माघारी शिवाजी महाराजांची काळजी कोणी घ्यायची त्या दोघांची नावं सुद्धा त्यांनी लिहून ठेवलेली आहेत. ते डॉक्टर माथुरनी आपल्या ग्रंथात लिहिलेलं आहे. त्याचे पुरावे आहेत. बिकानेर संस्थानचे, राजस्थान गव्हर्नमेंट कोटाचे अभिलेखागारचे ते प्रमुख. तर महाराज परमानंदांनी पण याच्यात खूप महत्वाची भूमिका बजावली. हो. तर तुमच्या मते महाराजांची आग्र्यातनं जी सुटका झाली त्याचं मुख्य कारण परमानंद पण आहे. परमानंद पण आहे. त्यांची काय भूमिका राहिली या सगळ्यात? परमानंद म्हणजे ते असे स्वामी होते की त्यांचं लेखणी बरोबर शस्त्रामध्ये सुद्धा ते तरबेज होते. म्हणून तर 4-5 हजार घोडी होती त्यांची. आणि त्यांचं सगळीकडे आधुनिक भाषेत बोलायचं तर हिंदुस्थानभर नेटवर्किंग होतं. म्हणजे नाथपंथी साधू असतील किंवा दुसरे बैरागी असतील, ह्या सगळ्या नेटवर्किंगचा उपयोग शिवाजी महाराजांच्या सुटकेमध्ये वाटा दाखवण्यासाठी वाटाडे म्हणून त्यांनी केलेले होते. कारण असं आहे की शिवाजी महाराज ज्यावेळेला सटकले त्यावेळेला ते दिसायला एवढे देखणे होते, जरी दाढी काढली तरी, की ते लपून राहायचं नाही. आणि त्यामुळं जंगलामधून पुढं दौड करताना ते घोडी वापरायचे. मोठं शहर आलं की पायानं ते चालत जवळून जायचे, घोडी दुसऱ्या बाजूला जायची. तर अशा पद्धतीनं
एक मोठं प्लॅनिंग, मोठा आराखडा केलेला आहे, जो परमानंदनी केला. जो ज्याच्यामध्ये परमानंदचा मोठा भाग आहे, सहभाग आहे. ह्याला फिक्शन म्हणायचं का इतिहास लेखन म्हणायचं? हे बघा, मी इतिहासावर आधारलेल्या कादंबऱ्या लिहितो. हो, ते तर पण अवघ्या नाही, याचं महाराष्ट्राला, कारण असं की जगाला नाहीतर माहिती मी जर नाही हिस्ट्री बुक लिहिलं असतं तर ते ग्रंथालयातच राहिलं असतं. मला जे सांगायचं ते लोकांपर्यंत पोहोचायचं. पण मी ज्या शक्यता वापरल्या त्याचे पुरावे पण शेवटी पण दिलेले आहेत. ह्याच्यात तुमचा पूर्ण कल्पना विलास नाहीये तुमचा. नाही नाही, बिलकुल अजिबात नाही, नाही. नाही, बिलकुल. तर तसं तुमचं म्हणणं आहे की ह्याला पूर्णपणे एक ऐतिहासिक कागदपत्रावर आधारित आधारित अशी कादंबरी कादंबरी, हो, की जिला ऐतिहासिक मूल्य पूर्ण आहे, मूल्यपूर्ण आहे. जे इतिहासाचे पॅरामीटर्स असतात, हो, की साधारणपणे ऐतिहासिक दस्त कशाच्या आधारावरती तपासावेत, तर ह्याला पूर्ण त्याचा हो, आधार आहे. हो, हो. त्यामुळे उद्या असं कुणी म्हणू नये की तुम्ही जे नाही नाही, म्हणत अहो, ह्या आग्रा भेटीच्या बाबतीत अनेकांनी संशोधन केले. अगदी ग्रँट डब पासून सगळ्यांनी होता, पण या विषयावर या सखोल प्रश्नाचं अभ्यास केलेला आहे. कन्क्लुसिव्ह असं उत्तर कोणी दिलं नव्हतं जे तुम्ही दिलेले आहे. हो, मला माझं उत्तर मग तुम्ही 4 शक्यता महाराष्ट्रासमोर ज्या होत्या त्या चारहीची उत्तरं आज तुम्ही दिलेली आहेत. हो, त्यामुळे तशा अर्थाने जे महाराष्ट्राच्या हे आणि मनात मी दिलेले पुरावे आपण ताडू पण शकता ना, म्हणून तुम्ही त्याचे पेज सूची नंबर पण दिली मी आहे. टाकलेले आहेत. हो, हो, दिले आहेत. की बाबा शिकारीला गेला असताना कोणाकोणाकडे जबाबदारी सोपवली, पत्राचा क्रमांक आहे, तारीख आहे, आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हे गेले. जे मराठा गाव आहे तिथे किती गाव आहेत तशी मराठी? ती 2-3 गाव आहेत, छोटी गाव आहेत. तिथं काही मराठी भाषिक आहेत? नाही, आता नाही कोणी मराठी कारण बोलत. बंगळुरूच्या शेजारी पण तशी बरीच मराठा गाव आहेत, पण ती तिथं शहाजी प- राजेंशी निगडीत आहे. 50-50, 60-60 गाव आहेत बेंगलोरकडे. हो. तर पण ते सगळे त्यांचं आडनाव पवार जाधव असलं तरी मराठी कुणाला येत नाही. ते बहुतांशी कन्नडच बोलतात. सरांनी ही मुलाखत सुरू व्हायच्या आधी एका अतिशय वेगळ्या अशा व्यक्तिमत्वाबद्दल आमची चर्चा झाली. शिवाजी महाराज तिथे आहे, कारण मी पण 6-7 वर्षापूर्वी केलेला तो प्रकल्प होता, ती डॉक्युमेंटरी होती. त्यामुळे आता बरेचसे संदर्भ थोडेसे धुसर आहेत. त्यामुळे मला माझ्याकडनं काही संदर्भ चुकले, मग असे 1-2 चुकले, ते सरांनी करेक्ट केले. असं आहे की महाराजांना लक्षात आलं की आपण वेड्यात पडलो. आता त्या वेड्यातनं सुटका करून घ्यायची असेल तर काय करायला लागेल, तर दरबार फोडावा लागेल. आणि मग महाराजांनी 60 लाखाचं कर्ज घेतलं, ती हुंडी घेतली आणि मिर्झाराजे जयसिंहाच्या माणसाला ती बीड जिल्ह्यातल्या धारूर इथं त्या हुंडीच्या बदल्यामध्ये पैसे दिले, असं मला तेव्हा आठवतंय मी जे केलं हो, होतं आहे ते. ती बरोबर. वस्तुस्थिती हां. आहे. आता ह्या 60 लाखाचा उपयोग करून महाराजांनी संपूर्ण दरबार फोडला. काही मंडळींनी त्याला लाच वगैरे असे शब्द वापरले, मधल्या काळात त्याच्यावरती बराच वाद प्रतिवाद झाला. माझ्या मते तो दरबार फोडला, ती चाणाक्ष नीती होती. आणि त्या चाणाक्ष नीतीमध्ये महाराजांना कोणी मदत करावी, तर औरंगजेबाचा असलेला दिवाण आणि औरंगजेबाची सख्खी बहीण, की जी कोणे एकेकाळी शिवाजी महाराजांच्या जीवावर उठलेली आहे, तर त्या बहिणीचं छायाचित्र आणि मग महाराजांच्या त्या सगळ्या मोहिमेमध्ये ह्या बहिणीची पण काय भूमिका राहिली ही आहे जहानारा बेगम. बरं, ती स्वतः खूप वास्तुकलेतली निपुण आहे, व्यापार चांगली करते, तिच्यावर त्या औरंगजेबाचं प्रेम पण आहे. पण आता तोच जहानारा बेगमचा प्रसंग, तिची ह्या सगळ्याच्यात भूमिका काय राहिली? कारण तिचा सॉफ्ट कॉर्नर, सुरुवातीला ती नाराज आहे, तिने विडा दिलेला आहे महाराजांना मारण्यासाठी. तर डॉक्टर माथुर यांनी जी आग्र्याची कहाणी हिंदीमध्ये 200-300 पानामध्ये सांगितलेली आहे, आणि कोटा अभिलेखागाराचे डॉक्टर माथुर हे 30-35 वर्ष अधिकारी होते. त्यांनी संशोधन केलंय आणि त्यानुसार ही जी जहानारा बेगम आहे, हिने शिवाजी राजांना भाऊ समजून मदत केलेली आहे. आणि त्या बदल एकदम नाही घडलेला, ती आधी जीवावर उठलेली. हा, ती आधी सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच शिवाजी राजांना ताबडतोब खत्म करा, त्यांचा खात्मा करा म्हणून ती भेटलेली आहे. कारण तिच्याबरोबर शाहिस्ते खानाची बायको पण तिथे दरबारात उपस्थित बोट महाराजांनी पुण्यात तोडली. आणि त्यात लाल महालात त्यांचं दुःख असं की शाहिस्ते खानाचा शहजादा मारला गेला होता, म्हणून त्यांना खूप दुःख होतं. शहजादा मारला गेला होता. तर ही जहानारा बेगम, नंतर तिच्या असं लक्षात आलं की शिवाजी राजांची एकूण भूमिका ही वेगळी आहे आणि त्याच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सांगण्यात येतात. महाराजांच्या दरबारात 5 मिनिट बसू आपण. बसा तुम्ही. आणि त्याच्यात मुख्य घटना अशी आहे की ती नुकतीच तुरुंगातून बाहेर पडलेली होती. कारण तिला औरंगजेबाने जहानाराला 4-5 महिन्यापूर्वीच तुरुंगातून सोडलेलं होतं. कारण ती शहाजहानवर प्रेम करायची आणि ती
मोठा जो दारा आहे, दारा या शिकोह. दारा शिकोहची ती सपोर्टर होती. पण एकदा दारा शिकोह मरण पावला, बापही मरण पावला आणि मग तिला त्यांनी बादशाही बेगम नेमली. तर ह्या बादशाही बेगम प्रश्न असा आहे, एक कल्पना करा, महाराजांना 60 लाख रुपये द्यायचे आहेत, तेही आग्र्यातल्या व्यापाऱ्यांकडून. मग काय आग्र्यातल्या व्यापाऱ्यांना माहिती नव्हतं का की या भूमीमध्ये सर्वात औरंगजेबाचा मोठा शत्रू कोण आहे, तर शिवाजी महाराज आहे. आणि हे जर त्या औरंगजेबाला कळालं तर ते आपल्या पेढ्या वगैरे जाळून टाकतील, याची भीती होतीच त्यांना. म्हणून या रामसिंगनं तिचा मदत घेतली, जहानाराची. आणि जहानारा कुठंतरी त्याला सामील झाली आणि जहानारानं त्यांना बळ दिलं, म्हणून ती 60 लाख रुपये ते महाराजांना तिथे मिळू शकले. अन्यथा उघडपणे जो शत्रू आहे आणि ज्याला तुरुंगात टाकलेला आहे, त्याच्यासाठी कोण व्यापारी कशाला उभा राहील. इनफॅक्ट जहानारावरती जबाबदारी दिली औरंगजेबानं की शिवाजी महाराजांना विष देऊन मारायचंय. असाही एक प्रवाद आहे, पण त्याला पुरावा नाही. सुरुवातीच्या टप्प्यात. हा, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तसं होतं. पण कारण ती जेव्हा महाराजांच्या बरोबर चर्चेला गेली, मला आता जेवढं आठवतं तेवढं, तेव्हा तिचं मत परिवर्तन झालं. म्हणजे हा एक असा व्यक्तिमत्व, असा एक राजा आहे की ज्याला सगळ्याच क्षेत्रातली गती आहे आणि समोरच्याबद्दल आदर आहे, अशी एक साधारण तिची भावना झाली. तो प्रसंग आहे, तो डॉक्टर माथुर सांगतात, आणखी 1-2 लेखक सांगतात. पण हेही खरं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व एवढं प्रभावी होतं की समोरचा माणूस मेल्ट होऊन जायचा, म्हणजे वितळून जायचा. असा त्यांची दृष्टी किंवा त्यांची नजर, हे सगळं होतं. आणि त्यामुळं मी त्याच्यामध्ये या कन्क्लुजनला आलो की जहानाराला कुठंतरी शिवाजी महाराजांना पाहिल्यावर आपल्या दारा शिकोहची आठवण येते. कारण दारा शिकोह हा सर्वधर्म समभावी होता. तसेच शिवाजी महाराज सुद्धा सर्वधर्म समभावी होते. तिने काही व्यापाऱ्यांकडून माहिती काढली की जरी शिवाजी महाराजांनी दक्षिणेमध्ये अफजल खानाला ठार मारला असला, तुमचं म्हणणं शिवाजी महाराज हे हिंदू धर्माबद्दलचे आत्ताची जी त्यांची प्रतिमा आहे तसे नव्हते, म्हणजे सर्वधर्म समावेशक होते. सर्वधर्म समावेशक होते, हिंदुत्ववादी वगैरे असं नाहीये त्यांचं. नाही, त्याच्यामध्ये मुख्य असं आहे, पहा की एक पालखी आपण म्हणतो, एक पालखी त्या काळामध्ये पळवत न्यायची राजाची, शिवाजी राजांसारखी किंवा सरदाराची, तर कमीत कमी 27 लोक लागायचे एका पालखीला पळत न्यायची. तर पुढच्या बाजूला 4, मागच्या बाजूला 4, पालखी धरायला 1, 9 राहिले. एक ते गट थाकला की मागचा गट पुन्हा पळत यायचा, पुन्हा मागचा गट पळत यायचा. हे 27 पालखी वाहणारे बोई कोण होते? आपण सरदार घोड्यावरनं गेला किंवा रणातले शिपाई घोड्यावरनं गेले असं म्हणतो. समजा त्यांनी त्या दिवशी 25-30 तासाची रपेट मारली, तर त्यानंतर तोच मनुष्य घोड्याचा खरारा करू शकतो का? चंदीचारा घोड्याला देऊ शकतो का? धुवू शकतो का? तर प्रत्येक घोड्याबरोबर एक हाशम असायचा, जो की मुस्लिम आहे, आणि ते बहुतांशी मुस्लिम किंवा दलित पददलित समाजातले असायचे. आणि 10,000चे नियम असा होता त्यावेळेच्या युद्धशास्त्राचा की जेवढे घोडेस्वार तेवढे हाशम पाहिजेत. नसले तरी गेला बाजार, 1,000 जर घोडेस्वार असले तर 700 तरी हाशम पाहिजेत. मग 700 हाशम होते कुठले? हे दलित पददलित मुस्लिम. त्याच्यानंतर तोफांचे जे गाडे होते, ते तोफांचे गाड्यांची व्यवस्था कोण बघणार? त्या बैलांची व्यवस्था कोण करणार? आपण साधा प्रश्न लक्षात घेत नाही की एका घोड्याला पाणी लागतं किती, आणि रपेटीमध्ये सर्व ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, तर हे घोड्याच्या पोटात एवढं पाणी द्यायचं कोण? तर ते भिस्ती होते, ज्यांच्याकडे रेडे होते. म्हणजे एका कोण होते? हे बस्ती हेच मुख्यतः म्हणजे आपल्याकडे चांभार, ढोर आणि इतर मुस्लिम जाती, हे असे भिस्ती होते. हे भिस्ती म्हणजे जर 1,000 घोडी असली तर कमीत कमी 300 भिस्ती असायचे. हे होते कोण? तर महाराजांना त्याची जाणीव होती की हे हिंदवी स्वराज्य फक्त मर्द मावळ्यांचं किंवा पवित्र ब्राह्मणांचं नसून ते सर्व समाजाचं आहे, याचं भान महाराजांना होतं. मुसलमानांचं पण होते ना त्यांच्याबरोबर. आताची जी मांडणी होतीये की महाराज हे फक्त हिंदू आणि हिंदुत्ववादी असे राजे होते,
आता तो त्यांचा प्रश्न आहे, जे मांडणी करतात ते. पण पण आम्हाला तुमच्या मते तसं नाही. आम्हाला जे इतिहास सांगतो ते असं, उलट शिवाजी महाराजांना जीवनामध्ये अनेक वाचवणारा रुस्तुमे जमा होता विजापूरचा, जो रणमस्त खानाचा तो मुलगा, त्याने अनेकदा शिवाजी महाराजांना वाचवलेलं आहे. नेताजी पालकरला एकदा वाचवलेलं आहे. नेताजीच्या पाठीशी 14 सरदार लागले होते, शाहिस्ते खानानं पाठवलेले. त्याला परांड्यापासून विजापूरपर्यंत पळवून नेलेलं होतं. पण तो रुस्तुमे जमा आला आडवान, म्हणाला मी बघतो, आणि त्यांनी ॲक्च्युली त्यांना पालखीत घालून महाराजांकडे पाठवून दिलेलं आहे. ते नेताजी पालकर. नेताजी पालकर. महाराजांच्या बद्दल तुम्ही म्हणालात ते महाराजांच्या बाबतीत पुरावा आहे. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कत्ल केला, अफजल खानाला मारला, त्यावेळेला शिवाजी महाराजांच्यावर आरोप झाला. काय आरोप झाला? की शिवाजी जंगल का चुहा आहे, रणमैदानातली लढाई ते लढू शकत नाही. याचं उत्तर शिवाजी महाराजांनी 1.5 महिन्याच्या आत दिलं. 10 नोव्हेंबरला अफजल खानाला मारला, आणि लगेच पुढच्या महिन्यात 28 डिसेंबरला कोल्हापूरच्या कागलजवळ विजापूरकरांची 10,000ची फौज होती. त्या 10,000 फौजेवर हल्ला चढून महाराजांनी त्यांचा पराभव केला. आणि शेवटी रुस्तुमे जमा आणि 5-6 सरदार असे समोरून निघाले. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या सरदारांनी झेप घेतली की हा शत्रू, याला पकडूया. तर महाराजांनी सांगितलं नका पकडू त्याला. आणि तो रुस्तुमे जमा घोड्यावरनं बसताना हसून असा महाराजांकडे बघत गेला. त्या रात्री महाराजांनी सांगितलं सैनिकांना, आपल्या लोकांना, की तो माझा भाऊ आहे. भावासारखं तो विजापुरात माझा त्याचा जवळचा परिचय होता. तो माझा भाऊ आहे, आणि तुम्ही त्याची हत्या केली असती तर अघटित घडलं असतं. आणि हा संपूर्ण प्रसंग इतिहासामध्ये आहे, जो परमानंद स्वामींनी उत्तम काव्यामध्ये आपल्या शिवभारतमध्ये लिहिलेला आहे. असे अनेक प्रसंग आहेत. आत्ताची अध्यक्षांनी केलेली मांडणी ही आता सर्वसमावेशक छत्रपती शिवाजी महाराज अशी आहे. तर त्या मांडणीवरती ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावरती तुम्ही प्रतिवाद करू शकता. अलीकडची परंपरा बघता प्रतिवादाची सुद्धा भूमिका घेत असताना आपण काय करतोय असा विचार पडावा असा. पण बेगम आराब, आपण महाराजांच्या संदर्भात ते राहिलंच, औरंगजेबाच्या बहिणीचं कॉन्ट्रीब्युशन, जहानारा मोठं मोठं कॉन्ट्रीब्युशन. शेवटी तिनेच महाराजांना मोठी मदत केलेली आहे. तिनेही मदत केली. म्हणजे महाराजांना काय आहे की तो खऱ्या अर्थी ते दृष्टी पुरुष होते. त्यांना माहिती होतं की हा फार मोठा प्रसंग आहे. नेताजी पालकर पुरंदरच्या लढाईनंतर हातापाया पडत होता आणि सांगत होता महाराजांना की तिकडे नको जायला, तुम्ही आग्र्यात जाल तर फसाल. पण तरीही महाराज गेले, आणि इथून निघतानाच आपल्याला सटकून कसं येता येईल या दृष्टिकोनातून, ज्याला आपण प्रिपरेटरी वर्क म्हणतो, पूर्वतयारी त्यांनी केलेली होती. आणि एक प्रकारचं आव्हान म्हणून, मी जाणार आहे, मी फसणार आहे, तरीसुद्धा मला शिताफीनं तिथून बाहेर पडायचं आहे, याची पूर्वतयारी करूनच महाराज तिकडे गेले. पण आणखीन एका प्रसंगाचा विश्वास पाटलांनी उत्तर दिले महाराष्ट्राला. मी जेव्हा दिवाने आम आणि दिवाने खास मधलं प्रसंग असा घडला आहे, एकतर औरंगजेब बादशाचा 50वा वाढदिवस आहे, महाराज भेटीला गेलेत, ट्रॅफिक जाम झाले आजच्या भाषेत, आणि त्यामुळं दिवाने आममध्ये महाराज पोचूच नाही शकले. दिवाने खासमध्ये औरंगजेबानं त्याच्या सगळ्या सरदारांना बोलवून घेतलं आहे, आणि तिथे मसलती सुरू आहे. मसलती सुरू असल्यानंतर महाराज तिथे गेले, आणि 7,000 मनसबदारी, जी औरंगजेबाच्या बादशहाच्या दरबारातली सगळ्यात मोठी मनसबदारी, तिथे महाराजांना उभा न करता मागे उभा केला. आणि मग जो ज्ञात असलेला महाराष्ट्राला प्रसंग आहे. पण विश्वास पाटलांचं वेगळंच मत आहे ह्या संदर्भात. ते तर घडलंच आहे, पण त्याच्या आधी तुम्ही म्हणत आहात की महाराजांना कुर्निसात करायला लावला. तो जरा सांगा. आपल्याला नेहमी असं वाटतं की महाराजांना 5,000 मनसबदारामध्ये उभं केलं म्हणून महाराज चिडले. ही वस्तुस्थिती आहे. पण ज्याला आपण ट्रिगर पॉइंट म्हणतो, तो ट्रिगर पॉइंट 5,000 मनसबदारामध्ये उभं केलं म्हणून चिडले असं नाही आहे. ज्या वेळेला महाराज औरंगजेबाजवळ गेले त्यावेळेला रामसिंग ओरडला, कुर्निश. मग कुर्निश म्हणजे काय? तर जसं आपण खंडोबाला दंडक स्नान घालतो, तसं 180 अंशाच्या कोणामध्ये असं फ्लॅट पडायचं खाली, 180 अंशाच्या कोणामध्ये,
आणि जिभेनं जमीन चाटायची, जिभेनं जमीन चाटायची आणि बादशाला मुजरा करायचा. तर कुर्निश कुर्निश म्हणून हा ओरडला तरी महाराजांनी परवा केली नाही. ते म्हणाले त्यापेक्षा मरण बरं कुर्निश करण्यापेक्षा. आणि औरंगजेब उच्चासनावरनं पाहत होता की हा कुर्निश पण करायला तयार नाही. ऑन द कॉन्ट्ररी मिर्झा राजा जयसिंगसह सगळेजण औरंगजेबापुढे दिवसातून 5 वेळा गेले तरी 5 वेळा कुर्निश करायचे. आणि हे बघितल्यावर राजे चिडले आणि मग त्यांनी औरंगजेबही चिडला आणि औरंगजेबानं आपली भूमिका बदलली. अदरवाईज असेही इतिहासात पुरावे आहेत की पहिल्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांना पाचूची मोठी माळ द्यायची होती, हत्ती भेट द्यायचा होता, ही सगळी तयारी औरंगजेबाने केलेली होती. पण हा कुर्निशी करत नाही आणि एवढा अहम आहे शिवाजी राजामध्ये, स्वाभिमान आहे, हे बघितल्यावर औरंगजेब चिडला आणि त्यानं आपली भूमिका बदलली आणि पुढचा जो सगळा समारंभाचा कार्यक्रम होता तो सगळा कॅन्सल करून टाकला. अतिशय मूलभूत असं संशोधन ह्या पुस्तकात म्हणजे या कादंबरीच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री विश्वास पाटील यांनी मांडला आहे महाराष्ट्रासमोर. माझी महाराष्ट्राला विनंती आहे, नेहमीप्रमाणे सरांच्या ह्या पुस्तकाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यालच, पण ह्या संशोधनाबरोबर याची व्यापक चर्चा व्हायला आहे. आणि मी माझ्या आधीच्या डॉक्युमेंटरीचा आग्रा भेटीचा शेवट जो केला होता तो असा होता, मिर्झा राजे जयसिंग हा पराक्रमी आहे. त्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या बरोबर म्हणजे औरंगजेबाला माहिती आहे की शिवाजी महाराजांना की जो इतके चतुर आहेत आणि ज्यांना पकडणं त्या काळामध्ये औरंगजेबाला अशक्य झालेलं आहे, तर मिर्झा राजेंना पाठवूनच आपण शिवाजी महाराजांना अडचणीत आणू शकतो. मिर्झा राजेंचा पराक्रम झाला आणि तो काय पुरंदरचा तह वगैरे. पण अशा मिर्झा राजेचा जो शेवट आहे तो काय आहे, तो शेवट जर तुम्हाला बघायचा असेल तर बुरहानपूरच्या जवळ मिर्झा राजेची जी छत्री आहे, समाधी आहे, तिथे जा आणि त्याबद्दलचं उत्तर शोधा. तो मी उत्तराचा भाग आधीच्या माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये दिलेला आहे, ते मी विस्तृतपणे सांगत नाही. सर धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वर्षभराच्या कारण मराठी साहित्य जगतात आणि मराठी अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तुम्ही जे काही काम कराल त्याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. खूप खूप आभार आहे. माझा सहकारी राहुल तपासे आणि कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, सातारा. थांबूया आपण इथे.